त्र्यंबकेश्वरमध्ये एवढी गर्दी जमली कशासाठी सांगतो, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मित्रांनो. तर आज सकाळी तुमचा भाऊ निघला होता सीएनजी भरायला, कारण की आपल्याला प्रायव्हेट बुकिंग आहे मित्रांनो, आणि आपले कस्टमर आहे ना वंदे भारत ट्रेन येणार आहे. म्हटलं तोपर्यंत सीएनजी भरलेलं बरं आहे म्हटलं, कारण काय अचानक जर नाशिक दर्शनचं काही बी निघलं फिरायचं तर गोंधळ होऊन जाईल. म्हटलं सीएनजी कमी पडेल. सध्या ना सीएनजीचा थोडासा प्रॉब्लेम चालू आहे, पण आमच्या नांदूर नाक्यावरती सीएनजीला जास्त टेन्शन नाही घ्यायचं. मस्त सकाळी यायचं, भरून घेऊन जायचं, कारण दिवसभर नाही तिथं प्रॉब्लेम राहतो थोडासा, पण सकाळी सकाळी होऊन जातो सॉल्व. पण सीएनजी भरल्याच्या नंतर तुमचा भाऊ डायरेक्ट नाशिक रोडच्या दिशेने निघला, कारण की वंदे भारत ट्रेन येणार आहे भावांनो. वंदे भारतने आपलं कस्टमर येणार आहे आणि त्र्यंबकेश्वरला घेऊन जायचंय कस्टमरला. तर इथं आल्याच्या नंतर बघतो तर काय गाड्याजवळ कोणीच नाही. साले कुठं गेले काय माहिती, सगळे दोस्त पूर्ण सामसुमना. नंतर मला क्लिक झालं चायला, म्हटलं दोंदे मामाचे गरम गरम वडे पाव ना तयार झाले असतील. म्हटलं हे 100% सगळे दोस्त तिथेच असतील. बघतो तर काय गोरख नाना असे भिडले वडे पाववरती, कारण की दोंदे मामाच्या वड्याला ना खरंच जबरदस्त चव आहे मित्रांनो. नाशिक रोडला एकदम जबरदस्त अशी चव आहे, त्याच्यामुळे ना काय मस्त खायचं सुटला आगवारे आपला. पण तो म्हणजे तू बी खाय. म्हटलं नको बाबा, माझी ढेरी सुटली. म्हटलं कस्टमरला पिकअप केलं, डायरेक्ट त्र्यंबकेश्वरला आलो ना. आणि त्र्यंबकेश्वरला इथं पोहोचायच्या अगोदर मला कॉल आला की त्र्यंबकेश्वरला थोडासा किस्सा झाला आहे सध्या, कारण काय कमी रेटमध्ये ना भरपूर जण येत आहे मित्रांनो, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम होतोय. तर मला फोन आल्याच्या नंतर मी डायरेक्ट निघलो आपल्या दोस्तांकडे कस्टमरला सोडून. पण दोस्ताकडे आल्याच्या नंतर बघतो तर काही इथं एवढा ताप आला होता, जवळपास 50-60 जण आपले मित्र नाशिकवरून आलेले होते मित्रांनो. म्हटलं चला पोलीस स्टेशनची काय परिस्थिती आपण पाहू. म्हटलं किती जण आलेले काय, पण इथं बघतो बाहेर पण भरपूर जण होते मित्रांनो. पण जशी मध्ये एंट्री केल्याच्या नंतर कळालं बाप रे बाप, कारण इतके जण आले होते मित्रांनो विचाराच्या बाहेर. आपले दिनेश भाऊ साळवे सुद्धा आले होते, भरपूर आपले टोटल मित्र आले होते मित्रांनो. तर इथं आल्याच्या नंतर कळालं आपल्याला प्रॉब्लेम काय नेमका. तर मित्रांनो प्रॉब्लेम असा आहे, नाशिकवरतून फार कमी रेटमध्ये काही लोक येतात मित्रांनो, आणि त्यांच्यामुळे इथं वाद होऊन जातात. त्याच्यामुळे हा विषय झाला होता मित्रांनो, आणि भरपूर अशी जनता नाशिकवरून इथं आलेली होती मित्रांनो. नाशिक मधले भरपूर टॅक्सीवाले फारच कमी रेटमध्ये येतात मित्रांनो, 500-600 रुपयामध्ये त्र्यंबकेश्वरला. त्याच्यामुळेच हा प्रॉब्लेम झाला, आणि या गोष्टीमुळे स्थानिक लोकांना त्रास होतो कमी रेटमध्ये येतात मित्रांनो, कारण की यांचे बी टॅक्स आहे, सगळे धंदे सगळ्यांना मिळून जुळून करा मित्रांनो. आमचे मोठे बंधू दिनेश भाऊ साळवे यांनी पण निवेदन दिलं की नाशिकच्या कुठल्याही ड्रायव्हरला त्रास झाला नाही पाहिजे. आणि स्थानिक लोक बोलले आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्यांच्यावरती त्रास द्यायचा नाही किंवा त्यांना तकलीफ द्यायची नाही. फक्त त्यांनी ओला उबर इथं कमी रेटवाले चालवा नाही. त्यांचं असं म्हणणं आहे तुम्ही पण बिझनेस करा, आम्ही पण करतो, पण तुम्ही व्यवस्थित रेटमध्ये या. आणि बरोबर आहे मित्रांनो, कारण की आपले ड्रायव्हर आहे ना फारच कमी रेटमध्ये येतात त्र्यंबकेश्वरला, आणि कुठे पण गाड्या पार्क करतात. मग याच्यानंतर तुम्ही मित्रांनो पार्किंग मध्येच गाडी पार्क करा, जेणेकरून त्र्यंबकेश्वरच्या कुठल्याही नागरिकाला त्रास व्हायला नाही पाहिजे आणि ट्रॅफिकवरती कंट्रोल व्हायला पाहिजे मित्रांनो. आणि मेन मुद्दा काय माहिती का, त्र्यंबकेश्वरमध्ये फार कमी रेट ओला उबरचा, त्यांचं पण नुकसान नाही व्हायला पाहिजे मित्रांनो, कारण की त्यांना पण बिझनेस करायचा आहे, आपल्याला पण बिझनेस करायचा आहे. ते पण आपल्याला खूप समजून घेत आहे मित्रांनो, आपण पण त्यांना समजून घेतलं पाहिजे मित्रांनो. यामुळे नाशिकचे टॅक्सी ड्रायव्हर पूर्ण जमा झाले होते त्र्यंबकेश्वरला मित्रांनो. आता भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. माझं काही चुकलं असेल तर माफ करा मित्रांनो, आणि व्हिडिओ आवडता लाईक करा, फॉलो करा. धन्यवाद पब्लिक.